एका सुंदर हिरव्यागार जंगलाच्या मध्यभागी एक शांत आणि स्वच्छ तलाव होता. त्या तलावात अनेक बदकांची कुटुंब आनंदाने राहत होती. सकाळी सूर्य उगवला की सगळीकडे सोनेरी प्रकाश पसरायचा. पक्ष्यांचे गोड आवाज ऐकू यायचे आणि तलावातील पाणी हळूवार चमकायचं. त्या सगळ्या बदकांमध्ये एक छोटंसं पिवळं बदक होतं. त्याचं नाव होतं चिंपू. चिंपू इतर बदकांपेक्षा थोडा वेगळा होता. बाकी बदकं दिवसभर पाण्यात खेळायची, खायची आणि झोपायची. पण चिंपू नेहमी आकाशाकडे बघत विचार करायचा. या तलावाच्या पलीकडे काय असेल? जग किती मोठं असेल? त्याच्या मनात नेहमी काहीतरी नवीन करण्याचं स्वप्न असायचं. एके दिवशी चिंपू आईजवळ गेला आणि म्हणाला, "आई, मला दूर जाऊन जग बघायचं आहे." आई हसली आणि प्रेमाने म्हणाली, "बाळा, तू अजून छोटा आहेस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, धैर्य कधी सोडू नकोस." आईचे शब्द चिंपूच्या मनात खोलवर बसले. तलावाच्या काठावर चिंपूचे काही मित्र होते. एक चपळ ससा, एक शांत कासव आणि एक मजेदार बेडूक. ते सगळे खेळत होते. चिंपूने त्यांना सांगितलं, "एक दिवस मी मोठा प्रवास करणार आहे." ससा हसत म्हणाला, "तू एवढा छोटा, काय करशील?" पण चिंपू शांतपणे म्हणाला, "मी छोटा आहे, पण धाडसी आहे." सगळं छान चालू असतानाच अचानक एक दिवस आकाशात काळे ढग जमायला लागले. जोरदार वारा सुटला, झाडं हलायला लागली आणि पावसाच्या मोठ्या सरी सुरू झाल्या. तलावातील पाणी उफाळून उठलं. लाटा इतक्या मोठ्या झाल्या की चिंपू आईपासून दूर वाहून गेला. "आई!" चिंपू घाबरून ओरडला. पण वादळ इतकं भयंकर होतं की त्याचा आवाज कुणालाच ऐकू गेला नाही. काही वेळाने वादळ शांत झालं. चिंपू एका अनोळखी ठिकाणी पोहोचला होता. आजूबाजूला वेगळं जंगल, वेगळे आवाज आणि कुठेही आई दिसत नव्हती. चिंपूच्या डोळ्यात पाणी आलं. तो घाबरला होता. पण अचानक त्याला आईचे शब्द आठवले, "धैर्य सोडू नकोस." चिंपूने स्वतःला सावरलं आणि म्हणाला, "मी रडणार नाही, मी माझा रस्ता शोधणार." तो हळूहळू चालत असतानाच झुडपांमधून एक कोल्हा बाहेर आला. कोल्ह्याच्या डोळ्यात भूक दिसत होती. कोल्हा हसत म्हणाला, "अरे छोट्या बदका, तू एकटाच आहेस का?" चिंपू खूप घाबरला, पण त्याने धैर्य दाखवलं. त्याला जवळच पाणी दिसलं. क्षणाचाही विचार न करता तो पटकन पाण्यात उडी मारून कमळांच्या पानांमागे लपला. कोल्हा त्याला शोधत राहिला, पण चिंपू वाचला. थोड्या वेळाने आकाशातून एक मोठा गरुड खाली उतरला. सुरुवातीला चिंपू घाबरला, पण गरुड शांत आवाजात म्हणाला, "घाबरू नकोस छोट्या, मी तुला इजा करणार नाही. तू हरवलायस का?" चिंपूने सगळं सांगितलं. गरुडाला त्याची दया आली. गरुड म्हणाला, "मी तुला तुझ्या घरी पोहोचवतो." गरुडाच्या मजबूत पंखांवर बसून चिंपू आकाशात उडू लागला. खाली जंगल, नदी, डोंगर सगळं दिसत होतं. चिंपूच्या डोळ्यात आश्चर्य आणि आनंद दोन्ही होते. काही वेळाने त्याला दूरवर त्याचा ओळखीचा तलाव दिसला. तलावाजवळ पोहोचताच आई चिंपूला पाहून धावत आली. "माझं बाळ!" आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. चिंपू आईला बिलगून म्हणाला, "आई, मी घाबरलो होतो, पण मी धाडसी राहिलो." त्या दिवसानंतर चिंपू होतं. त्याच्या मित्रांनाही आता त्याचा अभिमान वाटत होता. आणि चिंपूने एक महत्त्वाची गोष्ट शिकली. आपण किती मोठे आहोत हे महत्त्वाचं नाही, आपलं धैर्य किती मोठं आहे हे महत्त्वाचं आहे.